नमस्कार. ट्रॅव्हल टेल्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या कपल ऑन व्हील्स या सिरीजमध्ये पुणे टू हिमाचल कसे आम्ही प्रवास केला, मॅप्स कुठला, पहिलं डेस्टिनेशन काय, सगळं सांगतोय महेश. महेश प्लीज. आता गुगलवरती जर का तुम्ही चेक केलं तर तुम्हाला 3 रूट्स दिसतील. तर आम्ही तिन्ही रोडनी खरं तर प्रवास केलेला आहे. आम्ही दरवर्षी जातो हिमाचलमध्ये. आमचं हॉटेल आहे तिथे मनालीला बांधलेलं, त्यामुळे आम्ही दरवर्षी इथून पुण्यातनं मनालीला गेलेलो असतो. तर आम्ही पहिल्यांदा गेलो होतो. दरवेळेला आम्ही वेगवेगळे रूट्स घ्यावेत असं आम्ही ठरवलं होतं. म्हणून आम्ही गेलो. आम्ही गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश अशा मार्गाने आम्ही गेलो. तर माझ्या शिरस्त्याप्रमाणे साधारण मी जर का एकटा ड्राईव्ह करत असेल तर 500 ते 550 किलोमीटरच्या रेंजमधलं मी गाव किंवा ठिकाण निवडलेलं असतं आणि त्या ठिकाणी आम्ही राहतो. तर आम्ही पहिल्या दिवशी भरूच या गावात राहिलो. तर आता भरूच या गावाची एक तुला छान आठवण तू प्रेक्षकांना सांगितलीस तर बरं होईल. हो, ॲक्च्युली भरूच हे एक बंदर आहे आणि ऑफकोर्स हे मी सगळं गुगलवरनं सर्च केलं तर त्याचं पूर्वीचं नाव होतं भृगू कच्छ असं नाव त्या बंदराचं आहे. म्हणजे भृगू ऋषींची ती तपोभूमी असं म्हणलं जातं. आणि भरूचला 1881 साली ब्रिटिशर्सनी बांधलेला गोल्डन ब्रिज आहे. नर्मदेवरनं आपण त्या ब्रिजवरनं क्रॉस करत जातो. अतिशय वेगळा अनुभव असतो. पहिलं नर्मदेचं दर्शन असतं तिथे. आणि म्हणजे 1881 पासून आत्तापर्यंत ही ब्रिज इंटॅक्ट, म्हणजे हॅट्स ऑफ टू इंजिनिअरिंग, स्टील इन वर्किंग. व्यापाराचं ते एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला फक्त भरूच म्हणल्यानंतर तिथले खारेदाणे एवढंच फेमस आहे, परंतु भरूचची ही एक वेगळी आणि तो आमचा पहिला मुक्काम होता. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला आम्ही प्रवास करतो तेव्हा शहरामध्ये आतलं हॉटेल आम्ही निवडत नाही. आम्ही शक्यतो हायवेवरची हॉटेल्स निवडतो. चांगली स्वच्छ हॉटेल्स बघून, सेफ्टी बघून त्याप्रमाणे आम्ही राहतो तिथे. तर पहिल्या दिवशी भरूचला आम्ही राहिलो, कारण दुसऱ्या दिवशी मला उदयपूर ही तर तुम्हाला माहिती आहे खूप ऐतिहासिक शहर आहे उदयपूर हे. तर आम्ही दुसऱ्या दिवशी उदयपूरला गेलो. साधारण हे अंतर होतं भरूच ते उदयपूर 425 किलोमीटरच्या आसपास होतं आणि पुणे ते भरूच हे साधारणपणे 455च्या आसपास अंतर होतं. थोडीशी अंतरं ही कमी होती, पण मला उदयपूर बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता, कारण तिथला जो काही इतिहास आहे तो फार चांगला इतिहास आहे. आणि तिथले जे काही त्यांनी किल्ला, सरोवर जे काही जतन केलेलं आहे ते पण बघण्यासारखं आहे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा उदयपूरला पोचलो तर मी जनरली सकाळी लवकर निघून आम्ही दुपारी डेस्टिनेशनला पोचायचं आणि मग त्याविषयी ते शहर बघायचं असं यावेळेला आम्ही त्या ट्रिपमध्ये ठरवलेलं होतं. तर उदयपूरमध्ये सुद्धा आम्ही असेच 2च्या सुमारास पोचलो आणि त्यानंतर उदयपूरचा महाल, तिथली इतर काही गोष्टी आम्ही पाहिल्या की ज्या तुम्हाला गुगलवरनं सुद्धा तुम्ही चेक करू शकाल आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बघू शकाल त्या. नक्कीच. उदयपूर इज नोन ॲज अ सिटी ऑफ लेक्स. त्याच्यामुळे तिथला लेक पॅलेस, उदयपूर पॅलेस हे सगळे फेमस आहेतच. आणि भारताचं एक ते खूप सुंदर असं म्हणजे ट्रॅव्हल गाईडवरचं एक सुंदर ठिकाण आहे. मी आवर्जून सगळ्यांना सांगेन, उदयपूर पाहिलं नसेल तर नक्की बघायला जा. इंडियाचा ते एक हेरिटेज सिटी असं म्हणता येईल असं आहे. खूप बघण्यासारखं आहे. आणि अर्थात भारताची वेगवेगळी संस्कृती, खाद्य संस्कृती जी आहे तीही तिथे आम्ही अनुभवली. आपण तिकडे गेल्यानंतर दाल बाटी, हो, तिथे हॉटेल नटराज म्हणून आहे उदयपूरमध्ये. ते दाल बाटीसाठी अत्यंत प्रसिद्ध हॉटेल आहे. तर तुम्ही नक्की त्या हॉटेलला भेट द्या आणि दाल बाटीचा खरंच आस्वाद घ्या. तिथे फार सुंदर दाल बाटी मिळते. बेसिकली काय आहे की हे जे कार वगैरेचे जे आपण प्रवास करतो किंवा 2 व्हीलरचे प्रवास करतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे वेळ पाहिजे. वेळ असल्यामुळे आपण काय करू शकतो तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची आपल्याला माहिती गोळा करून ऐतिहासिक ठिकाणं, खाण्यापिण्याच्या चांगल्या गोष्टी, पदार्थ
इतर काही निसर्ग सौंदर्य असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊन बघणं, तर हे करत करत जाण्यामध्ये जो आनंद असतो ना तो फार वेगळा असतो. तर मला सांगायला आवडेल की आमचा प्रवास आम्ही असाच करतो की जायचं तिथे जर का असं वाटलं की खूप छान बघायला गोष्टी आहेत तर 1-2 दिवस राहिलो तरी सुद्धा हरकत नाही आणि ते बघून मग आपण पुढे जायचं. अशा पद्धतीने आम्ही सगळे आमचे प्रवास करतो. तर उदयपूर नंतर आम्ही गेलो होतो जयपूरला. पण काय झालं, जयपूरला आम्ही लवकर पोचल्यामुळे असा विचार केला की आपण जरा अजून पुढे जाऊ. म्हणून जयपूरच्या पुढे एक 90 किलोमीटरवरती पावटा नावाचं एक छोटंसं गाव आहे. तर शक्यतो कोणी प्रवासी त्या गावामध्ये जाणार नाहीत खरं तर, पण तरीसुद्धा मी सांगतो तुम्हाला ही गोष्ट की पावटा नावाच्या गावामध्ये हायवेवरती तिथे अशी लागून 5-6 हॉटेल्सच्या जाहिराती, मोठे मोठे साईनबोर्ड्स जयपूर सोडल्यानंतर तुम्हाला लागायला लागतात. तर मी विचार केला की बघू तर काय आहे तिथे. व असं बघत बघत आम्ही गेलो तर पावटा गावामध्ये आम्हाला डाव्या हातालाच हॉटेल ओल्ड राव नावाचं एक, मला जरा युनिक नाव वाटलं म्हणून म्हटलं आपण ओल्ड रावला आपण जाऊयात. म्हणून आम्ही तिथे गेलो पण तिथे ते नवीन हॉटेल बांधलेलं होतं आणि तिथे मॉल वगैरे असे मला असं वाटलंच नव्हतं की अशा 90-100 किलोमीटरवरती छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा मॉल, खाद्यसंस्कृती असलेली तिथली हॉटेल्स वगैरे, हे असं ग्राउंड फ्लोअरवरती आणि पहिल्या मजल्यावरती हॉटेल. तर आम्ही त्या हॉटेलमध्ये राहिलो. तर तुम्ही तोही एक एक्सपिरियन्स ट्राय करायचा असेल तर तसा करू शकता. दुसऱ्या दिवशी आम्ही पावटा गावातनं आम्ही निघालो. तर आमच्याबरोबर त्यावेळेला ट्रिपमध्ये माझी मेहुणी नीना गद्रे ह्या बरोबर होत्या. तर आम्ही कर्नालला त्यांचे एक ओळखीचे राहत होते. तर त्यांनी कर्नालला अगदी आवर्जून आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं. तर आम्ही त्या दृष्टीने पावट्याहून निघालो. त्यावेळेला आम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दिल्लीच्या जवळचा तो आम्ही घेतला होता आणि त्या हायवेने आम्ही दिल्लीमध्ये न शिरता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने आम्ही पानिपत वगैरे त्या रस्त्यावरनं आम्ही पुढे गेलो. सोनीपत, पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र ह्या मार्गाने आम्ही अंबाल्याला गेलेलो होतो. तर त्या ठिकाणी आम्ही मध्ये मग पानिपत, आपली मराठ्यांची जी काय ऐतिहासिक ज्या लढाया झालेल्या आहेत तर ते पानिपत बघायला आम्ही गेलो तिथे. पानिपत नंतर कर्नालला आपण त्यांच्या घरी राहिलो. त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही. सुनील सिंग. हां, राईट. सुनील सिंग. तर सुनील सिंग म्हणून एक माझ्या मेहुणीचे जे ओळखीचे होते त्यांच्या घरी आम्ही राहायला गेलो. अप्रतिम त्यांनी आमचं आगत स्वागत केलं. त्यांनी म्हणजे आम्हाला हॉटेलमध्ये राहायलाच दिलं नाही त्या दिवशी. त्यांच्या बंगल्यातच आम्ही राहिलो होतो. अत्यंत सागर संगीत त्यांनी अक्षरशः आमची सरबराई केली होती. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला ते सोडायलाही एक 10 किलोमीटर पुढे त्यांची कार घेऊन आलेले होते. आणि नंतर आम्ही मग त्यांना अच्छा टाटा करून आम्ही पुढे निघालो. आम्ही कर्नाल सोडलं आणि आम्ही कुरुक्षेत्राला गेलो. कुरुक्षेत्र ही महाभारतातली रणभूमी सगळ्यांना माहितीच आहे ती. तर त्या ठिकाणी आम्ही तिथली काही ठिकाणं बघितली जिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. त्या ठिकाणी आम्ही गेलो, दर्शन घेतलं आम्ही. आणि त्याच्यानंतर तिथे मात्र मला आमच्या मित्राची नितीश भारद्वाज, ज्यांनी महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली, तर तिथे मला त्याची अत्यंत प्रकर्षाने आठवण होतं ती श्रीकृष्ण याच्यातनं. तर बेसिकली कुरुक्षेत्राला आपण जा सगळेजण बघायला. महेश, तू खूपच छान सांगितलंस. आपण तिथे गेलो होतो ते मला आत्ता साक्षात डोळ्यासमोर येत आहे. आम्ही पानिपतला गेलो आणि पानिपतला गेले आपण लहानपणापासून पानिपतची लढाई हे खूप ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. पण ॲक्च्युअल तिथे गेल्यानंतर खूप वेगळा अनुभव होता तो. अक्षरशः अंगावर काटा आला होता की पुण्यापासून इथपर्यंत घोड्यावर कसे आले असतील. आणि त्या काळात नक्की तुम्ही आवर्जून तिथे भेट द्या. आता तर जाणं खूप सोपं आहे, गाडीतून गेलो होतो आम्ही, तरी देखील आम्हाला असं वाटलं की आपण काय करतोय. दुसरं म्हणजे तिथून आम्ही कुरुक्षेत्राला गेलो होतो. महेशने सांगितलं नितीश भारद्वाजांची प्रचंड आठवण झाली. मूर्तिमंत कृष्ण आत्ताच्या काळातले त्यांनी उभे केलेले होते. अजूनही कृष्ण म्हणलं की नितीश भारद्वाज हे आपल्या डोळ्यासमोर येतं.
कुरुक्षेत्रालाही 100% सगळ्यांनी आपल्या भारतीय लोकांनी बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटेल की कुरुक्षेत्र स्पॉटलेसली क्लीन आहे. हो, अतिशय सुंदर. तिथं मोठं तळं आहे, त्या तळ्याच्या अवतीभोवती सर्व कार्यक्रम चालतात. आवर्जून जाऊन बघून या असं ते ठिकाण आहे. आमच्या लिस्टवरती हे नव्हतं, पण कुरुक्षेत्र महाभारताशी रिलेटेड आणि पानिपत आपल्या अस्मितेशी रिलेटेड म्हणून ऑफ द रोड करून आउट ऑफ द रोड जाऊन आम्ही तिकडे गेलो होतो. आणि त्याच्यानंतर जाता जाता पुढे आम्हाला पतौडी हे असं एक पाटी दिसली. पतौडी म्हणल्यावरती इमिजिएटली महेश म्हणला, अरे पतौडी म्हणजे तुमचे क्रिकेटियर. हां, ॲक्च्युली मला एक आठवण सांगायला आवडेल. मनसूर अली खान पतौडी हे एक भारताचे कॅप्टन होते, क्रिकेट खेळायचे, अत्यंत उत्तम क्रिकेटर होते ते. त्यांचे वडील मनसूर अली खान पतौडींचे वडील हे एकमेव व्यक्ती जी आहे की जी इंग्लंड देशाकडनं टेस्ट मॅच खेळले आणि भारत देशाकडूनही टेस्ट मॅच खेळले. ही अशी ही एकमेव व्यक्ती आहे. आणि त्यांच्या नावाने इंग्लंड आणि भारतामध्ये ज्या टेस्ट सिरीज ज्या होतात त्याच्यासाठीचा जो कप असतो, त्या कपाला नाव त्यांचं पतौडींचं नाव होतं. आता ते ह्या वर्षी ते बदललेलं आहे. ह्या वर्षी आता सचिन तेंडुलकर, आपला विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि जिमी अँडरसन, इंग्लंडचा पेस बॉलर, या दोघांच्या नावाने आता नवीन टेस्ट सिरीज चालू होती. आता नुकतीच आता ती होईल आता चालू. तर त्या टेस्ट सिरीजसाठी ह्या दोघांच्या नावाचा आता कप आता चालू होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे मला इंटरेस्ट तो होता आणि माझ्या मेहुणीला इंटरेस्ट होता की सैफ अली खान पतौडी आणि करीना कपूर यांच्या इंटरेस्टपायी आम्ही हायवे सोडला आणि पतौडीला गेलो. साधारणपणे एक 12-15 किलोमीटर का 22 किलोमीटर, मला तर अंतर लक्षात नाही आहे. तर आम्ही मग पतौडी या गावात गेलो. त्यांचा तिथे मोठा महाल आहे, पण दुर्दैवाने आम्हाला तिथे काही एंट्री मिळाली नाही. पण त्या महाल आणि त्याच्यानंतर तिथला आजूबाजूचा परिसर हा बाहेरनंच आम्ही पाहिला आणि आम्ही पुन्हा एकदा आमच्या हायवेच्या दिशेने मार्गक्रमण चालू केलं. आणि त्यानंतर आम्ही पुढे मग चंदीगड, स्वारघाट हे जे ठिकाण आहे चंदीगडच्या पुढे, तिथपासून खरं तर हिमालय चालू होतो. हिमाचल म्हणजे हिमालयाची रेंज चालू झालेली असते, घाट चालू होतात त्यानंतर. आणि तुम्ही पूर्ण घाटांचा प्रवास आपला चालू झालेला असतो. आत्तापर्यंत आम्ही साधारणपणे तासाला 60 किलोमीटर 70 किलोमीटर आमचा ताशी स्पीड पडा होता. कारण जरी आम्ही 100 किलोमीटर पर आवरनी जरी गाडी चालवली तरी सुद्धा मध्ये कुठेतरी थांबणं असायचं, काहीतरी असायचं. त्यामुळे साधारण 60 ते 70 किलोमीटर हा ताशी असा ॲव्हरेज स्पीड तुम्ही धरायला हरकत नाही. मला एक नक्की सांगायला आवडेल की आपण विमानातून बऱ्याच वेळा प्रवास करतो आणि काही काही ऐकले जी छोटी छोटी गावं असतात त्यांची नावं फक्त आपल्याला माहिती असतात. पण आता कारनी जाताना पतौडी, नंतर अंबाला अशी काही नावं आपण वाचत 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 पुढे जातो आणि आपल्याला पुन्हा शालेय जीवनात आपण जातो असं आम्हाला वाटायला लागलं की अंबाला म्हटलं की अंबाला कॅन्टॉनमेंट, बरोबर, पतौडी म्हटलं, पानिपत म्हटलं, सोनीपत म्हटलं. तर त्याच्यामुळे ह्या कार प्रवासामध्ये आपण जेव्हा रस्त्याने जातो त्यावेळेस आपल्याला अशा छोट्या छोट्या पण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना पण आपल्याला जाता येऊ शकतं. मजा असते आपल्याला. म्हणजे ते आम्हाला दोघांनाही खरंच खूप आवडतं. आणि नितीनजी गडकरींना महेशने सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हॅट्स ऑफ टू हिम. अक्षरशः आपण दरवेळेस म्हणत राहतो की आपण भारतात आहोत का परदेशात आहोत. हे म्हणणं खरं तर आम्हाला आवडत नाही, कारण भारतात हे का नाही असा प्रश्न पडतो. पण आता भारतातही नितीनजी गडकरींच्यामुळे अप्रतिम रस्ते झालेले आहेत. बरोबर, म्हणजे पतौडीच्या इथून बाहेर पडल्यानंतर 6 लेन 4 लेन रोड्स आणि क्लासिक क्वालिटी. त्याच्यामुळे संपूर्ण भारतसुद्धा आय गेस तसा झालेला असेल. आत्ता आपण हिमाचलपर्यंत जातोय. महेश म्हणला तसं आम्ही स्वारघाटला पोचलो आणि स्वारघाटच्या नंतर पुढे हिमालय सुरू झाला. 4:30-5 वाजता आम्ही तिथे होतो आणि प्रचंड भरून आलं आणि पाऊस यायला लागला. आणि मला स्वतःला पुढचे सगळे ते घाट माहिती आहेत, त्याच्यामुळे रात्री भीती वाटते मला ड्राईव्ह करायला. कारण महेश एकटा ड्राईव्ह करत असतो. काही झालं पावसात घाटात तरी देखील ती सगळी जबाबदारी शेवटी त्याच्यावरती असते.
त्याच्यामुळे आम्ही बिलासपूर म्हणून एक गाव आहे आमच्या, ॲक्च्युली मनालीपासून ते 2 तासाच्या अंतरावर होतं, बरोबर. पण तरी देखील आम्ही बिलासपूरला मुक्काम केला, रिलॅक्स झालो आणि बिलासपूरलाच त्या दिवशी आम्ही रात्री थांबलो. कारण नसताना, म्हणजे थोडंसं लवकर असतो, पाऊस नसता तर तुम्ही डायरेक्ट मनालीला पोचूच शकता. बरोबर. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी बिलासपूरहून निघालो. बरोबर. बिलासपूरहून निघालो आणि घाटामध्ये मंडी गाव लागतं आणि मंडीचा जो घाट आहे त्या घाटामध्ये आयुष्यात पहिल्यांदा रस्त्यावर बर्फ पाहिला. हो. आणि तेव्हा आयुष्यातला आमचा पहिलाच अनुभव होता. हो. आणि गाडी चालवण्याचा तर डेफिनेटली पहिला होता. तर बर्फामध्ये गाडी कशी चालवायला हवी याच्याबद्दल महेश तूच थोडंसं, कारण ते नीट सांगणं गरजेचं आहे. ॲक्च्युली बर्फात गाडी चालवणं हे खूप रिस्की आहे. बर्फ जर का मऊ असेल तर गाडी तुम्ही चालवू शकता, पण जर का तो बर्फ कठीण झाला असेल, कडक झाला असेल तर तुम्ही बिलकुल गाडी चालवायची नाही. कारण गाडी ही स्किट होते आणि जनरली काय होतं की गाडी एकदा स्किट झाली की आपण ब्रेकिंग करतो. ब्रेक दाबल्यानंतर ती गाडी म्हणजे आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली असते आणि काही मिसहॅप घडू शकतो. त्यामुळे अगदी हे लक्षात ठेवायला पाहिजे की रोड ट्रिप्स करत असताना जर का कठीण बर्फ असेल, कडक बर्फ झालेला असेल तर बिलकुल गाडी चालवायची नाही. कारण हिमाचलमध्ये बऱ्याच ठिकाणी ते त्यांच्या पद्धतीने टायर्सना चेन्स लावतात ते, आणि मग त्यानंतर त्या गाड्या ते चालवतात तिथे. पण आपल्याला सवय नसते त्यामुळे, आणि आपल्याकडे ते चेन सिस्टीम आपण कॅरी केलेली नसते, त्यामुळे हे असं धाडस बिलकुल करू नये. तर आमच्या प्रवासामध्ये आम्हाला तेच झालं. नशिबाने बर्फ हा अगदी मऊसूत बर्फ होता, त्यावेळी आमची गाडी आम्ही चालवू शकत होतो. मी अत्यंत केअरफुली गाडी चालवली. पूर्ण बर्फातनं, म्हणजे रस्त्यावरती बर्फ पडलेला होता, बर्फातनं आमची गाडी पुढे जात होती. आजूबाजूला सगळीकडे असा पांढरा शुभ्र बर्फाचा एक नजारा आपण म्हणू त्याला, असा दिसत होता तो. आणि आम्ही पुढे आमच्या हॉटेलपर्यंत साधारण अशाच स्वरूपाच्या निसर्ग सौंदर्यातनं आम्ही पोचलो होतो तिथे. हो, म्हणजे महेश आत्ता बोलतोय पण तो बिचारा पूर्ण बर्फाच्या रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट करत गाडी चालवत होता. 20 वगैरे स्पीड होता माझा त्यावेळेला गाडीचा. आणि आम्ही बऱ्यापैकी घाबरलेल्या अवस्थेत, परंतु बाहेर अप्रतिम स्वर्ग. त्याच्यामुळे असे अनुभव तुम्ही सगळेजण घेण्यासाठी अवश्य रोड ट्रिप्सवरती जाऊ शकता. गायडन्स घ्या कुणाचा तरी आणि तुम्ही जा. आम्हाला वाटतंय की आमच्या या प्रवासाच्या वर्णनामुळे, प्रवास वर्णन पुस्तकात आपण खूप वाचतो, पण या वर्णनामुळे तुम्हाला थोडाफार तरी उपयोग होईल. तुम्हाला काही याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तरी आम्ही दोघंही जण आहोत, ती आम्ही माहिती द्यायला तुम्हाला उपलब्ध आहोत एनी टाईम. तुम्हाला आमच्या या प्रवास वर्णनामुळे तिकडे जावयाची इच्छा व्हावी आणि भारत सगळा फिरावासा वाटावा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या प्रवासाच्यासाठी शुभेच्छा. असेच वेगवेगळे आम्ही तुम्हाला प्रवासाचे किस्से घेऊन येतोय. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. आणि नेहमीप्रमाणे आपली रिक्वेस्ट करते तुम्हाला की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं शेअर करा, नाही आवडलं सोडून द्या. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काम करायचं म्हणजे प्रवासाला जाण्यासाठीची लिस्ट तयार करायची. इसेन्शियल टॉयलेटरीज आपापल्याला ज्या लागतात, सवयीच्या आहेत त्या ब्रँडच्या सगळे प्रोडक्ट्स आपण बरोबर घ्यावे. टूथपेस्ट, टूथब्रश, कोल्ड क्रीम, ऑइल्स हे तर असतंच, फेस वॉश, पण सध्या अत्यंत महत्त्वाचं असलेलं सनस्क्रीन आणि मॉस्किटो रिपेलंट. याबरोबरच एक नेव्ही स्प्रे सुद्धा बरोबर असावा. कुठे
पाय मुरगळला काही झालं तर त्याचा उपयोग होतो. सो या सगळ्या आपापल्यानुसार गोष्टी पॅक करा. दॅट्स इट. नेक्स्ट स्टेप, innerwears, spaghettis, all essentials for their comfort. नेक्स्ट स्टेप, आपण थंडीच्या प्रवासाला चाललोय त्याच्यामुळे टेक सफिशियंट ग्लव्स, स्कार्फ्स, जॅकेट्स, हेड बँड्स, सॉक्स. व्हेरी इसेन्शियल. आपण 7 दिवसाच्या प्रवासासाठी निघालोय त्याप्रमाणे 7 दिवस पुरतील असे कपडे घ्यावे. मिक्स अँड मॅच होऊ शकतील अशा प्रकारे कपडे घेतल्यास कपडे कमी लागतात आणि बॅगचं देखील वजन कमी होतं.